पेपरला कसे प्रश्न येतील याची चिंता तुम्ही करू नका, पण तुम्ही स्वतः जी प्रॅक्टिस करताय प्रश्नांची ती चांगल्या पद्धतीने करा. नक्कीच प्रश्न तुम्ही जी तयारी केली आहे त्याच्यातूनच पडणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजपासून आपण MPSC पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी ही नवीन सिरीज करत आहोत. यामध्ये जुने जे पेपर झालेले आहेत त्याचे महत्त्वाचे PYQ आपण बघणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भूगोलाचे 9 प्रश्न जे 2023 मध्ये तुम्हाला विचारले होते ते कसे होते आणि जुन्या प्रश्नांवरून नवीन प्रश्न कसे बनतात हेही आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, कंबाईनला 2023चा तुम्हाला भूगोलाचा पहिला प्रश्न असा होता की भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश डॅश सालापासून करण्यात आली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर होते 1971. तर आपण या प्रश्नांवरतून तुम्हाला नवीन प्रश्न कसे बनवू शकतात हे बघूया. इथे तुम्हाला धवल क्रांतीबद्दल विचारले आहे. धवल क्रांती ही दुधासंदर्भात आहे. इथे मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते आणि वर्गीस कुरियन हेच धवल क्रांतीचे प्रणेते मानले जाते. इथे आयोगानं 1971 हा पर्याय बरोबर दिलेला आहे. तर जर तुम्ही गुगल केलं तर इथे तुम्हाला 1970 हे सालही तुम्हाला महत्त्वाचे असेल. मित्रांनो, ही स्टोरी मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. 1971-72ला जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेस दुधाचा बऱ्यापैकी भारतात तुटवडा होता. त्या पिरियडला भारतात दूध कसे टिकवता येईल या संदर्भात सर्वीकडे चर्चा राहायची आणि दुधाचा तुटवडा कमी करण्यासाठी डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दुधाच्या पावडर बनवण्याची सुरुवात केली आणि भारतात अमूल ही सगळ्यात मोठी कंपनी त्यांनी स्थापन केली. त्यापूर्वी नेस्ले ही जगात सर्वात मोठी दूध पावडर बनवणारी कंपनी होती. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या मदतीने अमूल ही कंपनी स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे धवल क्रांती ही दुधासंदर्भात आहे आणि 1971ला या क्रांतीची सुरुवात झाली. पुढे तुम्हाला याच रिलेटेड ज्या क्रांत्या आहे वेगवेगळ्या त्याच्यावरती प्रश्न बनवू शकतात. तर मी तुम्हाला सांगतो, सुवर्णक्रांती ही मध आणि फलोत्पादन या संदर्भात आहे. सुवर्णक्रांतीचे जे जनक आहे ते निरपक तुतेज हे आहेत. त्यानंतर हरित क्रांती. हरित क्रांती ही कृषी संदर्भात आहे. हरित क्रांतीचे जे जनक आहे ते MS स्वामीनाथन हे होते. पुढे तुम्हाला रौप्य क्रांती विचारू शकता. रौप्य क्रांती ही अंड्याच्या उत्पादनासंदर्भात आहे. त्यानंतर ब्लू क्रांती म्हणजेच नील क्रांती ही मत्स्य शेतीच्या संदर्भात आहे. त्यानंतर आहे काळी क्रांती. काळी क्रांती ही पेट्रोल उत्पादनासंदर्भात आहे आणि ग्रे क्रांती ही खत उत्पादनासंदर्भात आहे. अशा प्रकारे ज्या वेगवेगळ्या क्रांत्या आहे याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न होता, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. तर आयोगाने याचे करेक्ट उत्तर दिले होते बेसाल्ट या दगडाचा. आता इथे तुम्हाला पर्टिक्युलर विचारलेलं आहे महाराष्ट्राच्या दख्खन पठारावरती. आता जर तुम्हाला दख्खन पठार विचारले आहे तर पठारावरती कोणता दगड आढळतो हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर पठारावरती बेसाल्ट हा दगड आढळतो. त्यामुळे घरं जी बांधली जातात ती बेसाल्ट या दगडापासून बांधली जातात. आता इथे जे 3 पर्याय उरले आहेत ना त्या संदर्भात आपण थोडी माहिती बघूया. जो जांभा दगड जो आहे हा कोकणात आढळतो. जर तुम्ही कोकणात फिरायला गेला असाल ना तर तिथं कोकणातली जी घरे आहे ती या दगडापासून बनलेली असतात. दुसरा जो दगड आहे ग्रेनाइड. ग्रेनाइड तुम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या घरात ग्रेनाइड हा दगड बघतात. यापासून बेसिन आणि किचन ओटे जे बनवतात ते आपण बघतो. त्यानंतर आहे संगमरवर. ताजमहल तुम्ही बघितला असेल आग्र्याचा, तो संगमरवरापासून बनलेला आहे. आता उरला तो बेसाल्ट दगड. बेसाल्ट दगड हा काळा असतो. जनरली तुम्ही गड किल्ले जे बघितले आहेत आपल्याकडचे जुने वाडे यामध्ये हा दगड तुम्हाला मोठ्या प्रमाणात वापरताना तुम्ही बघितला असेल. तर या 4ही दगडांची माहिती मी तुम्हाला थोडक्यात दिली. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न होता, यामध्ये तुम्हाला राज्य दिले होते आणि लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला किती आहे ही 2011च्या जनगणनेनुसार होती. आता इथे तुम्हाला जे 4 राज्य दिले आहे हे काही सिरियली दिलेले नाही, रँडम दिलेले आहे. यापैकी 1-2 राज्याचे जरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित टॅकल करू शकता. येथे तुम्हाला 4 राज्य दिले होते, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि बिहार. आता हा प्रश्न तुम्ही कसा टॅकल करणार हे मी तुम्हाला सांगतो.
आता इथे तुम्हाला जर माहिती असेल बिहारची लोकसंख्या या दिलेल्या 4 राज्यांमध्ये सगळ्यात जास्त आहे, तर इथे घनताही जास्त असणार आहे. म्हणजे डीचं जे उत्तर आहे ते IV 4 नंबरचा ऑप्शन आहे. म्हणजे जोड्या लावामध्ये डी हा 4 नंबरला जाईल. तर आता 4 नंबरचे जे ऑप्शन आहे ते 3 पर्यायामध्ये आहे. आता 3 पर्यायामध्ये असल्यानं तिसऱ्या क्रमांकात तो पर्याय नाही, तर तिसरा क्रमांक कट होतो. यानंतर जी लोकसंख्या आहे ती झारखंड राज्याची जास्त आहे. मग Cचं 3 उत्तर येतं. मग आता Cचं 3 कोणत्या पर्यायात आहे, तर पर्याय क्रमांक 1. म्हणजे तुम्हाला जर हरियाणा आणि हिमाचल प्रदेश माहीत नसेल तरीही तुम्ही या प्रश्नाला व्यवस्थित टॅकल केलं असतं. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 4. यामध्ये योग्य जोड्या जुळवायच्या होत्या तुम्हाला. इथे शिखरे दिली होती आणि त्यांची उंचीही दिली होती. इथे मांगीतुंगी, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि साल्हेर अशी 4 शिखरे तुम्हाला दिली होती. आता इथे एक ट्रिक आहे आणि ही ट्रिक खूप फेमस आहे. याचं उत्तर तुम्हाला मी त्यापूर्वी सांगतो की पर्याय क्रमांक 1 याचे उत्तर आहे. आता हे जे शिखरे आहे या शिखरांच्या उंच्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कसा मी हसतो ही याची ट्रिक होती. क पासून कळसुबाई होतं, सा पासून साल्हेर होतं, म पासून महाबळेश्वर होतं, ह पासून हरिश्चंद्रगड होतं, स पासून सप्तशृंगी हा गड होता, नंतर तोरणा. त्यानंतरचे जे क्रम आहे मुल्हेर, ब्रह्मगिरी, तौला आणि हनुमान. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 होता, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली. आता तुम्हाला रोरो ही वाहतूक सुविधा काय आहे हे पण माहिती असणं गरजेचं आहे. इथं पर्याय तुम्हाला 4 दिलेले आहे आणि याचं करेक्ट उत्तर मी तुम्हाला सांगतो, कोकण रेल्वे. आता रोरो ही जी सेवा आहे ही काय असते हे मी तुम्हाला सांगतो. रोरो तथा रोल ऑन रोल ऑफ असं याला म्हणतात. या वाहतूक पद्धतीत मालाने भरलेले जे ट्रक आहे ते मालगाडीवर चढवून लोहमार्गाने याची वाहतूक केली जाते. यालाच रोरो पद्धत म्हणतात. कोकण रेल्वेनं ही सर्वात प्रथम सुरुवात केली. यामुळे काय होतं की रोडवरची ट्रॅफिक, पेट्रोल डिझेलचा जो खर्च आहे तोही कमी होतो आणि माल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जलद सुविधा उपलब्ध होते. तर इथे फोटोत ही बघू शकता. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 6. इथे पण तुम्हाला जोड्या जुळवायच्या होत्या. इथे राज्य दिलेले होतं आणि पर्यटन स्थळे दिलेली होती. आता या प्रश्नावरतून तुम्ही स्वतः प्रश्न तयार करू शकता. आता इथे राज्य दिले होते आणि पर्यटन स्थळे दिले होते. इथं तुम्हाला आता जिल्हाही देऊ शकता आणि जिल्ह्याची पर्यटन स्थळेही देऊ शकता. तर याचं जे परफेक्ट उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब, हरियाणा येथील तुम्हाला पर्यटन स्थळे माहिती असणं गरजेचं होतं. मित्रांनो, पुढचा प्रश्न 7वा प्रश्न होता, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार पडतात. आता जंगलांवरती हा प्रश्न होता. त्यामुळे जी सदाहरित वने, निमसदाहरित वने, पानझडीत वने यांची माहितीही तुम्हाला असणे गरजेचं आहे. कारण की वनांवरती बऱ्यापैकी प्रश्न प्रत्येक वर्षी असतो. तर याचं जे परफेक्ट उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 म्हणजे 6 प्रमुख 6 प्रकार पडतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 8. यामध्ये पण तुम्हाला जोड्या जुळवा. म्हणजे इथे तुम्हाला जवळपास 4था प्रश्न हा आहे की जोड्या जुळवाचा आहे. तर इथे बघा, एकीकडे औष्णिक वीज केंद्र दिलेली आहे आणि दुसरीकडे जिल्हा दिलेला आहे. कोणत्या जिल्ह्यात कोणती औष्णिक विद्युत केंद्रे आहेत हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता कारण की याच्यात थोडा प्रॉब्लेम आहे. एक पर्याय थोडा चुकीचा आहे, त्याचं उत्तर इथे नाही. कोराडी जे विद्युत प्रकल्प आहे हा नागपूरमध्ये आहे. पारस हा जो प्रकल्प आहे हा अकोला या जिल्ह्यात आहे. उरण, आता हे जे उरण आहे ना याचा प्रश्न आणि याचा पर्याय चुकीचा दिलेला होता इथे, त्यामुळे हा प्रश्न बाद करण्यात आला. उरण हे रायगड जिल्ह्यात आहे आणि फेकरी जे आहे ते जळगाव जिल्ह्यात आहे. तसेच इथे परळी दिलेला आहे, तुर्भे दिलेला आहे, चोला, एकलहरे, खापरखेडा, दुर्गापूर व बल्लारपूर, डहाणू अशा प्रकारचे जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता यावर्षी औष्णिक विद्युत प्रकल्प येतील का, तर येऊही शकता, नाहीतर मग जलविद्युत प्रकल्प विचारू शकता. त्यामुळे तुम्हाला या प्रश्ना रिलेटेड दुसरे प्रश्न स्वतः तयार करता आले पाहिजे आणि तेच तुम्हाला या परीक्षेत सक्सेस मिळवून देणार आहे. आयोगाच्या PYQचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला अशाच थिंकिंगची गरज आहे.
पुढचा 9वा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न म्हणजे 2023ला जी कंबाईन झाली त्यामध्ये 9च भूगोलाचे प्रश्न विचारले होते. यामध्ये विचारलं होतं की रायलसीमा पठाराचे स्थान येथे आहे. आता रायलसीमा आणि पठार हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता जरी माहिती नाही आहे तरी पर्याय तुम्ही बघू शकता की कर्नाटक सगळीकडे कर्नाटक दिलेलं आहे, म्हणजे नक्कीच हे पठार कर्नाटकमध्ये आहे एवढं तर नक्की आहे. तर जसा सह्याद्री महाराष्ट्रात आहे तसाच खाली तो कर्नाटकमध्ये जातो. याचे करेक्ट उत्तर होते कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. इथे तुम्ही मॅपमध्ये बघू शकता की जी रायलसीमा पठार आहे हे कर्नाटक या राज्याच्या पठाराच्या पूर्वेला होतं. तर हे होते महत्त्वाचे 9 प्रश्न. 2023च्या कंबाईनला हे PYQ विचारलेले होते. यावरतून तुम्ही कसे प्रश्न बनवणार, कसा अभ्यास करणार आणि कसे प्रश्न तुम्हाला येऊ शकता हे तुम्ही ॲनालिसिस करा आणि त्याच पद्धतीने तुम्ही तयारी करा. पेपरला कसे प्रश्न येतील याची चिंता तुम्ही करू नका, पण तुम्ही स्वतः जी प्रॅक्टिस करताय प्रश्नांची ती चांगल्या पद्धतीने करा. नक्कीच प्रश्न तुम्ही जी तयारी केली आहे त्याच्यातूनच पडणार. अशाच सोप्या पद्धतीने आपण सगळ्या पेपरचं ॲनालिसिस बघणार आहोत. भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, जे अवघड विज्ञानासारखा सब्जेक्ट आहे, गणित, बुद्धिमत्ता या सर्वांचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.